ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना चमत्कार केला, तेव्हा त्याची प्रत्येक कृती ही खरोखरच देखण्यासारखी होती. प्रत्येक कृती वाखाणण्यासारखी होती. कारण प्रभू येशूच्या प्रत्येक त्या कृतीमध्ये दैविक स्पर्श दडलेला होता. एक दैविक अनुभव होता. विशेष म्हणजे ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला बोलवलेलं होतं, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या व्यक्तीकडे गेलेला होता, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला स्पर्श केलेला होता आणि त्याच्यानंतर चमत्कार जो झालेला होता आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरती, तो आनंदाचा परिणाम किती भयंकर होता, हे आपण जेव्हा जेव्हा शुभवर्तमान वाचतो किंवा एखाद्या चमत्काराविषयी ऐकतो तेव्हा आपल्याला समजते. किंबहुना एक सुंदर असं चित्र आपल्या डोळ्यासमोर हजर राहते की प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला शुद्ध करत आहे आणि व्यक्तीचा आनंद गगनात मावेनासा होत आहे. आज अशाच प्रकारची कृती काहीतरी आजच्या शुभवर्तमानात आपल्यास पाहावयास मिळते. पुष्कळ वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार लोकांच्या डोळ्यासकट केलेला आहे. त्या जमाव्यामध्ये असताना, लोकांच्या झुंडीमध्ये असताना, गर्दीमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केलेला आहे. परंतु आज मात्र प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करताना काहीतरी वेगळी ट्रिक किंवा वेगळा मार्ग अवलंबत आहे. विशेष म्हणजे आज प्रभू येशू ख्रिस्त एका मुक्या आणि बहिऱ्या व्यक्तीला नवजीवन देत आहे. ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता प्राप्त करून देत आहे. पण ती कृती प्रभू येशू ख्रिस्त काही वेगळ्या प्रकारे करत आहे. प्रथम त्या व्यक्तीला त्या गर्दीतून, त्या जमावापासून, समूहापासून अलिप्त करत आहे, एकांतामध्ये घेऊन जात आहे. एकांतामध्ये घेऊन जाणे म्हणजेच परमेश्वर त्या व्यक्तीशी नेहमी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. एकांतामध्ये घेऊन जाणे म्हणजेच परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रवेश करणे. एकांतामध्ये घेऊन जाणे म्हणजेच परमेश्वराशी 1 to 1 कम्युनिकेशन करणे. परमेश्वर कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केले. आणि म्हणूनच आपण संपूर्ण बायबलवरती ऐकलेलं आहे की परमेश्वर नेहमी एकांतामध्ये असताना मनुष्याशी संवाद करत असतो, मनुष्याकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्ताने या मुक्या आणि बहिऱ्या व्यक्तीला एकांतामध्ये घेऊन नेलं, त्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्या मायेचा स्पर्श, आपला दैविक नेचर किंवा दैविकपणा त्याच्यामध्ये ओतण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस काही परमेश्वर त्याला त्याच्या नावाने हाक मारण्याचा प्रयत्न करत होता. ही कृती आपल्याला जणू काही परमेश्वर कोण आहे आणि कशा प्रकारे आपला संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. शांततेमध्ये, गर्दीतून बाहेर जेव्हा आपण स्वतः परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत असतो, तिथे खऱ्या अर्थाने चमत्कार घडत असतो. दुसरी महत्वाची कृती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या बोटाने त्याच्या कानाला आणि जिभेला स्पर्श करत आहे आणि इफ्राता अशा प्रकारचं नाव संबोधित आहे. याचा अर्थ बी ओपन, म्हणजेच त्या व्यक्तीला मोकळा हो, मी तुला या बंदिवानातून मुक्त करत आहे, अशा प्रकारचे शब्द उच्चारित आहे आणि आपल्या स्वतःच्या हाताने स्पर्श करत आहे. स्वतःच्या हाताने स्पर्श करणे म्हणजेच नवीन क्रिएशन, नवीन सृष्टीची, नवीन मानव निर्मिती तयार करणे. जुनं करार आपल्याला सांगत आहे की परमेश्वर बोलत होता आणि तशा प्रकारे कृती घडत होती, तशा प्रकारे सृष्टी निर्माण होत होती. म्हणजे सुरुवातीपासून स्वतः परमेश्वर पर्सनली त्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, त्या कार्यामध्ये सहभागी झालेला होता. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्पर्श करून दाखवून देत आहे की मी स्वतःहून त्या कार्यामध्ये, निर्मितीमध्ये मी स्वतःहून सहभागी झालेलो आहे आणि मी अजून देखील कार्य करत आहे. आपला परमेश्वर नेहमी कार्य करत असतो आणि जेव्हा जेव्हा आपण त्याच्याकडे एकांतामध्ये भेटण्यासाठी जात असतो, तेव्हा परमेश्वर नेहमी आपलं ग्रहाने ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गाकडे दूरदृष्टी लावून परमेश्वराचा आशीर्वाद येण्यासाठी प्रार्थना करत आहे. नेहमी जेव्हा आपण स्वर्गाकडे आपलं लक्ष लावत असतो, तेव्हा एक आशा, एक विश्वास आपल्या मनामध्ये असते की परमेश्वर त्या स्वर्गातून
नक्कीच त्याची दैवी शक्ती पाठवून या व्यक्तीला शुद्ध करणार आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली तेव्हा तेव्हा त्याने स्वर्गाकडे पाहिलं. त्याचं लक्ष स्वर्गीय पित्याकडे होतं. आपलं लक्ष कोणाकडे असते? आपलं लक्ष आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपण केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो का? या तिन्ही कृतीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त दाखवून देत आहे की एकांतामध्ये परमेश्वराचा अनुभव येत असतो. परमेश्वराकडे लक्ष केंद्रित केल्याने विश्वास वाढत असतो, चमत्कार होत असतो. त्याचप्रमाणे स्वतः परमेश्वर आपल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो. तोच प्रभू येशू ख्रिस्त जो निर्माण करता आहे, तो सृष्टीचा मालक आहे, जो तारण करता आहे, तो जीवन देणारा आहे, आरोग्य देणारा आहे, तो परत एकदा आपल्याला स्पर्श करण्यासाठी तयार आहे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात त्याच्या स्पर्शाने करूया आणि त्याच्याकडे येण्याचा आपण प्रयत्न करूया.